अच्छा दात. हां. छान, छान. चांगला स्कोप आहे हां. 32 दात असतात लोकांना. त्यामुळे तेच मला तो पण प्रश्न होता, की अक्कल दाढ आली, की बऱ्याचदा डॉक्टर काढायला सांगतात. अरे मी म्हणतो, की मग देवानं दिली आहे कशासाठी ती? मगर असेल, तिचं काम काय आहे? तिला पण मोठे जबडा असतो आणि मजबूत दात असतात. पण त्याचं काम काय आहे, की जर त्याला काही सावज गाठलं, त्याला दाताने घट्ट पकडून ठेवायचं आणि त्याला गिळून टाकायचं डायरेक्ट. त्याच्यामध्ये चावण्या-बिवण्याचा काही प्रकार येतच नाही. अच्छा. हां, म्हणजे फक्त स्माईलसाठी जात नाहीयेत तर त्या. ती वायर आहे निकेल टायटॅनिक नायटाय म्हणतात त्याला. त्याला तुम्ही वाकडे-तिकडे करा, बरं. ती तशीच राहते हो. आणि तुम्ही कोमट पाण्यात घातली, की लगेच ती त्याचा ओरिजिनल आकार काढते. ते पियानो बटन्स पण तुम्ही म्हणालात हां, तसं एकसारखेच सगळ्यांची पांढरे शुभ्र एका ओळीत दात म्हणजेच सौंदर्य. हां. हा असा मापदंड कुणी आणला? कशासाठी आणला? तर ब्रश जे आहे ते त्यामुळे महत्त्वाचं आहे. टूथपेस्ट तेवढं महत्त्वाचं नाही. टूथपेस्ट त्याला थोडीशी मदत करते. उभा करा, असा करू नका, जोरात ताकद लावून घासू नका, पेस्ट कमी घ्या. सगळ्या गोष्टी सांगतात. पण सकाळी मी ब्रश करतो तेव्हा झोपेत असतो. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. मंडळी, दीपिका पदुकोण असेल, आलिया भट असेल, श्रद्धा कपूर असेल, अशा अनेक अभिनेत्रींकडं आपलं जे लक्ष जातं, आपलं लक्ष ते वेधून घेतात. त्यांच्या सौंदर्याने म्हणा. तर ह्या सौंदर्यात खूप महत्त्वाचा वाटा कशाचा असतो माहिती आहे का? स्माईलचा त्यांच्या. हो. आता हे जे स्माईल आहे ना, ते त्यांचं सौंदर्य तर खुलवतंच, त्यांचा आत्मविश्वास वाढवतं. खूप सकारात्मक गोष्टी त्यांच्याकडं आकर्षित होतात, ते ह्या स्माईलमुळं. मग आयुष्यात, त्यांच्या आयुष्यात किंवा कुठल्याही सेलिब्रिटीच्या आयुष्यात स्माईल हे जर इतकं महत्त्वाचं असेल, तर तुम्हाला माहिती आहे का, हे स्माईल ते डिझाइन करून घेतात. हो. स्माईल डिझाइन करून घेतात. अर्थात आपण बघतो की ते जिम करतात, योग करतात. पण ते दातांवर काम करतात, दातांवर पण संस्कार करतात, करवून घेतात. ह्याच्या आपण कुठे रील्स बघत नाही, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कदाचित कळत नाहीत. आणि ही इतकी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यात पण येऊ शकते. तर ह्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज मी आपल्या स्वनिर्मितीच्या ह्युमन सेंट्रिक पॉडकास्टमध्ये निमंत्रित केले डॉक्टर शैलेश स्वामी यांना. डॉक्टर, नमस्कार. अगदी मनापासून स्वागत. खरं तर तुम्हाला डॉक्टर स्माईल स्वामी असं मी म्हणेन. हां. तर आता आपण स्माईल डिझायनिंगचं सुतोवाच केलं, तर त्या विषयावर तर आपण खूप बोलूच. म्हणजे तो तर महत्त्वाचा विषय आहे. पण तिकडं वळण्यापूर्वी मला अनेक गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. डॉक्टर स्वामी हे गेली 30 वर्ष झाले प्रॅक्टिस करतायत, ह्या विषयावर काम करतायत. सातत्यानं नवीन-नवीन प्रयोग करतायत. तर डॉक्टर, 30 वर्षांपूर्वीचा काळ मला आठवतो. त्यावेळेला दातांसाठी पण वेगळा डॉक्टर असतो, असा प्रश्न आम्हाला पडायचा. तो एक काळ आणि आजचा दिवस. डेंटिस्ट्री कुठून कुठपर्यंत गेली? हां, वैभव डेंटिस्ट्रीमध्ये तर भरपूर फरक बघितले आम्ही. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो मला आठवतंय ज्यावेळेला कवळी बनवण्यासाठी म्हणजे ज्यांनी पूर्ण दात काढून घेतलेले आहेत बरं. आणि ज्यांना आता खाता येत नाहीये, काही नाहीये, नवीन दात हवे आहेत, हं. त्यावेळेला कवळी अतिशय प्रचलित होती. बरोबर. त्यावेळेला कवळीसाठी आमच्याकडे कॉलेजमध्ये वेटिंग लिस्ट असायची 1.5-1.5, 2-2 वर्षाची. मला आठवतंय अजूनही. ओके. इतकं त्यावेळेला परिस्थिती वाईट होती अशा अर्थाने म्हणेन, की त्यावेळेला तेवढा अवेअरनेस कमी होता, की बरोबर. बाबा दात वाचवणे अशी काही ट्रीटमेंट असते. दात वाचवणे तर आपल्याला त्याचा फायदा होईल. लोकं काय विचार करायचे, दात काय आता दुखला तर काढून काढून घ्यायचा. टाकायचं. मी इनफॅक्ट मला आठवतंय, की डेंटिस्ट्रीला ॲडमिशन घेतली, तर बरेचसे नातेवाईक म्हणा किंवा बाबांचे आमचे फॅमिली फ्रेंड्सपैकी लोकं हसायचे. "अच्छा दात. हां, छान, छान. चांगला स्कोप आहे हां. 32 दात असतात लोकांना. त्यामुळे भरपूर चांगलं करियर आहे," असं म्हणायचे. पण हा अवेअरनेस फार कमी होता, की अच्छा. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ॲक्चुअली नवीन-नवीन खूप चांगल्या आहेत आणि दात मुळात आपल्या फायद्याचे आहेत, हेच माहीत नव्हतं लोकांना. बरोबर. तर दात लोकं बिनधास्त काढून घ्यायचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. कारण सगळ्यात स्वस्तातली ट्रीटमेंट होती ती आणि त्याबद्दलच फक्त लोकांना माहीत होतं. आणि ओके. मग सगळे दात गेल्यानंतर मग पंचाईत यायची, की आता काय करायचं? आता काय? मग हां. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची चौकशी करणे. मग कॉलेजेस तेव्हा नवीन-नवीन झालेली होती. प्रायव्हेट कॉलेजेस तेव्हा नवीन आले होते. ओके. त्यावेळेला मग लक्षात यायला लागलं, की कॉलेजमध्ये कवळी मिळते आणि मग चांगली रांग लागायची लोकांची. दात वाचवण्यासाठी किंवा त्याची काही ट्रीटमेंट करून घेण्यासाठी पेशंट्स आम्हाला शोधायला लागायचे. पण ओके. कवळीसाठी भरपूर पेशंट्स भरपूर. होते. आणि तीच आता परिस्थिती अशी आहे, की आता जर तुम्ही नवीन डेंटल ग्रॅज्युएटला जर विचारलं,
तर नेमकी उलटी परिस्थिती आहे आणि चांगल्या अर्थाने ती उलटी परिस्थिती आहे की अच्छा. त्यांना कवळीवाले पेशंट मिळत नाहीत, की ज्यांनी सगळे दात काढून घेतलेले तो पेशंट शोधून सापडत नाही. ओके. ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे ग्रेट. की लोकांमध्ये आता याच्याबद्दलचा अवेअरनेस हा खूप छान झालेला आहे. दात बरोबर. शक्यतो वाचवला पाहिजे आणि त्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत हे लोकांना माहीत झालेलं आहे. अगदी. त्यामुळे डेफिनेटली आता खूप अवेअरनेस आणि लोकांमध्ये त्याबद्दलची जागृती म्हणा, त्यावर खर्च करण्याची तयारी. तयारी. पूर्वी माहीत असायचं पण वाटायचं, "अरे, दातावरती एवढा कशाला खर्च करायचा? काय त्याचा काय उपयोग आहे?" तर दात हे खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की त्या दातांनी चावून आपण खातो. हं. तर डेंटिस्ट्रीमुळं किंवा दातांच्या ट्रीटमेंटमुळं माणसाचं आयुष्यमान वाढलंय असं वाटतंय का हो तुम्हाला? दात ही अतिशय जरुरी गोष्ट आहे, जर आपल्याला निरोगी आयुष्य पाहिजे. आपण माणूस आहोत. बरोबर. आता मी अगदी सुरुवात करेन इव्होल्यूशनच्या गोष्टीमध्ये. तुम्ही बघाल मगर असेल, तिचं काम काय आहे? तिला पण मोठे जबडा असतो आणि मजबूत दात असतात. पण त्याचं काम काय आहे, की जर त्याला काही सावज गाठलं, तर त्याला दाताने घट्ट पकडून ठेवायचं हं. आणि त्याला गिळून टाकायचं डायरेक्ट. त्याच्यामध्ये चावण्या-बिवण्याचा काही प्रकार येतच नाही. अच्छा. हां, पण मग होतं काय, ते जे काय त्याने गिळलेलं आहे मगरीनी, ते पचवायला तिला काही आठवडे, काही महिनेही लागतात. बरोबर. आणि मग तेवढे दिवस ते करतं काय तो प्राणी? तो जाऊन कुठेतरी लपून बसतो. बरोबर. कारण आता त्याला काही दुसरं काम नाही आहे. म्हणजे मी तर बघितलंय, तुम्ही आता नॅशनल जिओग्राफिक सारखे काही गोष्टी जर बघत असाल, तर तुम्हाला लक्षात येईल की तिथं वर्णन करताना तो नॅरेटर सांगत असतो, हं. की ह्या प्राण्यानी वर्षभर जवळ काही खाल्लेलं नाहीये. आता अच्छा. तो एवढा प्रचंड अवजड प्राणी आहे आणि त्या प्राण्याने जर वर्षभर काही खाल्लं नसेल, हं. तर तो जिवंत कसा आहे? तर आपल्या डायजेशन सिस्टीमचा तो फार महत्त्वाचा भाग आहे, की ते लवकर त्याचं प्रोसेसिंग करणं. तर ह्याच्यासाठी आपल्याला दातांची अतिशय आवश्यकता भासते. बरोबर. तर दातांनी त्या जे काय आपण पदार्थ खाल्लेला आहे, तो असा पार पावडर करून, बारीक त्याची पावडर करून मगच आपण गिळणं अपेक्षित आहे. मग जे हं. आपल्या स्टमकला त्याचं काम, ते त्याचे ॲसिड्स आहेत, ते त्याला डिझॉल्व्ह करतील. मगच ते पुढे पास होईल. आपण ते बरोबर. करत नाही. जर दात नसते किंवा ज्यांचे आता दात गेलेले आहेत आणि त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, ते बऱ्याचशा वेळेला गिळूनच टाकतात नुसतं. आणि मग ओह! या गोष्टीचा परिणाम कुठे ना कुठेतरी तो पचन संस्थेवर होतोच होतो. कारण ते मगर नसतात. तुम्ही बघाल तर बहुतेक जणांच्या तक्रारी असतात, की अन्न पचत नाही, मला ॲसिडिटीचा त्रास आहे. हां. तुमचं स्टमक, तुमचं जे जठर आहे, हे तुमच्या दातांचं काम नाही करू शकत. अगदी. स्टमकचं काम काय आहे? तुम्ही जे पावडर करून त्याच्याकडे दिलेलं आहे, ते ॲसिडमध्ये का मिक्स करायचं? कारण ते वॉटर सोल्युबल व्हायला पाहिजे. मगच ते पुढे पास होईल. ओह! ते जर नसेल, तर ते बिचारं त्याच्याशी खेळत बसतं आणि ते हं. जर पुढे पाठवण्याच्या लायकीचं नसेल, मग ते वर येतं. हां. त्याला करपट ढेकरा आपण म्हणतो किंवा ओह! GERD नावाचा तो आजार आहे, की ज्याच्यामुळे ते पोटातलं ॲसिड उचंबळ ते वर येत राहतं ओके. आणि त्याच्यामुळे आणखीन नुकसान होतं दातांचं. आता तो वेगळा भाग आहे. पण दात हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे हां, आणि निरोगी नुसतं राहण्यासाठी. दात असणं महत्त्वाचं नाही. त्या दातांनी व्यवस्थित शांतपणे चावून ते अन्न गिळणे, हाही एक पुढचा भाग आहे. हां, म्हणजे फक्त स्माईलसाठी जात नाहीयेत तर खरं ते. आहे. ग्रेट, ग्रेट. खरं आहे, खरं आहे. बरं आता आपण अशी चर्चा करतोय की गेल्या 30 वर्षातली डेंटिस्ट्री बरोबर. आता सध्या अशी काय टेक्नॉलॉजी की जी जी चकित करू शकेल, की अरे एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे? आता खूप छान टेक्नॉलॉजी आहे. ॲक्चुअली कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये जर ॲडव्हान्समेंट आली, हां. तर सुरुवातीला ऑफकोर्स डिफेन्समध्ये येते पहिल्यांदी, पण नंतर मेडिकल सायन्सेसमध्ये येतेच आणि डेंटिस्ट्री हा मेडिकल सायन्सचाच भाग असल्यामुळे डेंटिस्ट्रीमध्येही येते. तर मला आठवते, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा निकेल टायटॅनियमच्या अलॉय हे डिफेन्ससाठी आलं होतं, पण त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, ते अमेझिंग प्रॉपर्टीज ह्या आम्ही डेंटिस्ट्रीमध्ये वापरत होतो. म्हणजे ओके. तुम्ही जर ब्रेसेस बघितले असतील, तारा लावण्याची ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये त्या वापरल्या होत्या. त्याची खासियत अशी होती, म्हणजे फार अमेझिंग होतं ते. आम्हाला त्याच्याने चकित झालो होतो आम्ही. तर सामान्य माणसाची तर गोष्टच वेगळी. ती वायर आहे निकेल टायटॅनियम, नायटाय म्हणतात त्याला. त्याला तुम्ही वाकडे-तिकडे करा, बरं. ती तशीच राहते हो. आणि तुम्ही कोमट पाण्यात घातली, की लगेच ती त्याचा ओरिजिनल आकार काढते. अच्छा. तर ह्याला हे शेप मेमरी म्हणतात. जादूसारखं आहे म्हणजे. शेप मेमरी अलॉय म्हणतात. ऑफकोर्स ही 30 वर्षापूर्वीची घटना आहे. ओके. आता जर तुम्ही म्हणाल तर फार सुंदर डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे. अच्छा. म्हणजे आता पूर्वी आम्ही एक्स-रेज घ्यायचो, हं. ते फिल्मवर घ्यायचो, मग ते डेव्हलप करायला लागायचे. 15-20 वर्षापूर्वी ते डिजिटल झाले. पण आता आम्ही काय करतो, आता जर कोणी नवीन पेशंट आले, हं.
तर चेकअप करण्याबरोबरच आम्ही त्याचा एक डिजिटल स्कॅन घेऊन टाकतो. ओके. म्हणजे तो पेशंट आज माझ्याकडे आलेला आहे, हां. त्यावेळेला या दातांची स्थिती काय आहे, याचा एक 3D मॅप माझ्याकडे रेडी असतो अच्छा. आणि तो पेशंटलाही दाखवू शकतो. आपण पेशंटला तोंड उघडून नाही दाखवू शकत, "अरे, तुझ्या दातामध्ये बघ तिथं हां, कॅव्हिटी आहे." किंवा ते जर त्याला माहीत नसेल, तर त्याला त्याच्यावर विश्वास बसणं थोडं अवघड जातं. पण ओके, एवढ्या ओके, मोठ्या ओके. डिजिटल स्क्रीनवर जेव्हा ते स्वतः बघतात, त्यावेळेला ते अच्छा. लगेच त्यांच्या लक्षात येतं. तर अवेअरनेस खूप सुधारला आहे त्याच्यामुळे ग्रेट, आणि ग्रेट. त्यांना मग ट्रीटमेंट ॲक्सेप्टन्स म्हणा, की लवकर त्यांना डिसिजन घेता येतो. मग ओके. विचार नाही करत बसत. हं, हं. एकतर हेजिटेशन खूप असतं. दाताचं काही ट्रीटमेंट करायची हां. म्हटली, तर भीती खूप आहे अजूनही पेशंटमध्ये. जरी ओके. अवेअरनेस असला आता, तरी ते नको वाटतं. अव्हॉइड जितकं कधी-कधी करावं. असं मला वाटतं, की अरे वरवर तर किडलंय दात, मग डॉक्टर मला रूट कॅनल का करायला सांगतायत? हं. तर ते स्कॅन केलं तर मला तिथल्या तिथं तो कळेल? स्कॅन आहे. हां, आता ह्याच्यात तर वरवरच्याच गोष्टी दिसतात. पण ओके, ओके. बाकी अच्छा. एक्स-रेजमध्ये पण आता स्कॅन झाले आहेत. हां. 3D एक्स-रे झालेले आहेत. ज्याला ओके. सीबीसीटी स्कॅन म्हणतो. जसं सीटी स्कॅन असतो मोठा हं, हं. हॉस्पिटल्सचा, बरं. तसे आता दातासाठी आता म्हणजे गेले 15-20 वर्षापासूनच आहे. तर आलेत. हां. दातासाठी छोटे मशीन्स येतात, बरं. की जे तुम्ही बसल्या-बसल्या करू शकता. सीटी स्कॅन म्हणजे असं मोठं मशीन झोपून जायचं, ते तसं पेशंटना नाही. अच्छा. क्लॉस्ट्रोफोबिक होतं. तसं हे मशीन्स नाही आहेत आता. खूप सोप्या पद्धतीने आणि हं, इझिली आणि हं. झटपट होतं. त्यामुळे डायग्नोसिस पण लवकर झालेलं आहे. ओके. तर असे अनेक खूप छान-छान नवीन येतच आजकालच्या येत राहतंय. असतात. पण एआयच्या मदतीने याच्यामध्ये आपल्याला खूप ॲडव्हान्समेंट्स आलेले आहेत. ओह! अच्छा. बरं, आता एआय तर असं वाटतं, की आपल्या कल्पनेच्या पलीकडं. त्याच्या पुढं अजून काय येऊ घातलंय असं तुम्हाला दिसतंय, की अच्छा येणाऱ्या काळात डेंटिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी आता येऊ घातल्या? तर डेंटिस्ट्रीमध्ये रोबोटिक्सही यायला लागलेलं आहे आता. बरं. जसे तुम्ही ऐकलं असेल काही सर्जरीज मोठ्या-मोठ्या रोबॉटिक्सनी होतात. अ, गुडघ्याच्या ऑपरेशन्स रोबॉटिक्सनी व्हायला लागलेत. पोटातले बरेचसे ऑपरेशन्स आता रोबॉटिक्सनी व्हायला लागलेले आहेत. तिथं फायदा काय असतो, की रोबॉटिक्सचा, की ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचण्यासाठी तुमच्या नैसर्गिक हाताने जर काम करायचं असेल, तर जे बेंड होत नाही, मग त्यासाठी तुम्हाला जास्त मोठं इन्सिजन घ्यावं लागत होतं, ओपन करावं लागत होतं आणि त्यामुळे त्याचे रिस्क्स वाढत होते. बरोबर. ते रोबॉटिक्समध्ये कमी झाले. डेंटिस्ट्रीमध्ये रोबॉटिक्स अजून तरी ॲक्युरसी आणि या दृष्टीनेच आहेत. पण हे पुढे जाऊन वाढणार आहे. दुसरं काय वाढणार आहे तर डेंटिस्ट्री ही मिनिचराइज्ड गोष्ट आहे. म्हणजे काय आहे, आम्ही फार बऱ्याच वेळेला मी जोक करतो. माझ्याकडे जर कोणी टेक्निकल माणसं आली किंवा सुतार वगैरे आलेत, तर मी त्यांना सांगत असतो, आम्ही पण फर्निचरचंच काम करतो. फक्त आमचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. वेगळे आहेत. म्हणजे आता ही खुर्ची आहे. या खुर्चीवर एक 70 किलोचा, 80 किलोचा माणूस बसलेला आहे आणि या खुर्ची एवढी मोठी आहे. ओके. अ, एक दात जो साधारण 1 स्क्वेअर सेंटीमीटर आपण पकडू, हं. तो जवळ-जवळ 300 किलो प्रेशर घेतो जेव्हा आपण चावतो. बापरे! 300 किलो प्रेशर आणि हे नॉर्मल प्रेशर आहे. म्हणजे आपण शिजवलेलं अन्न खातो. अच्छा. आपण जवळ-जवळ 90% आपलं अन्न शिजवलेलं असतं. हं. कच्च्या गोष्टी जास्त खात नाही. जे प्राणी फक्त कच्च्या गोष्टी खातात त्यांच्यामध्ये अजून जास्त याचं प्रमाण आहे किंवा बरं. मांसाहारी प्राणी जसं वाघ, सिंह त्यांच्यामध्ये तर भयंकर जास्त प्रमाण आहे. तर निसर्गाने अतिशय सुंदर, अतिशय स्ट्रॉंग ही गोष्ट बनवली आहे आणि त्याचं डिझाइन फार कॉम्प्लेक्स आहे तरीसुद्धा फार सिंपल आहे. तर मी त्यांना सांगतो, तुमचं फर्निचर तर कोरडं असतं आणि स्वच्छ केलं जातं सारखं आणि कुठले जंतू नाही आणि काही नाही. आमचे बिचारं ते तोंडामध्ये असतं. आपण खातो काय-काय गोष्टी त्याच्यामध्ये टाकत असतो. चहा +60 असतं, आईस्क्रीम -25°C असतं. शिवाय जे काही गोष्टी खातो ॲसिडिक असतात कितीतरी. तुमचे वाईन्स म्हणा किंवा तुमचे मोसंबी, संत्र्यासारखे हं. ज्युसेस हे अतिशय ॲसिडिक असतात. कित्येक गोष्टी या अल्कलाईन असतात. ह्या बरोबर. सगळ्याला विथस्टँड होऊन सुद्धा मस्त दणदणीत राहत असतो. त्याला काही स्पेशल औषधाची गरज नाही पडत. फक्त 2 वेळा ब्रशिंग करा आणि खूप हां. छान ते राहतं. तर असं मी जोक करत असतो याबद्दल. वाह! तर तर अ, ही म्हणजे त्या दृष्टीने ते फारच सुंदर बनवलेलं आहे सिस्टम. आपल्याला फक्त ते व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. हं. म्हणजे आता तुम्ही रोबोटिक्सबद्दल बोललात. अ, आता मला जर ट्रीटमेंट करायची असेल तर मी काय विचार करतो, हां, डॉक्टर स्वामी आहेत ना, बिनधास्त करूया आपण ट्रीटमेंट. असा काळ येईल का हो, की डॉक्टर कोण आहे? तुमच्याकडे कुठल्या कंपनीचं रोबोट आहे? असं नाही ना होणार? अरे हां, तर मगाच्या प्रश्नामध्ये आपल्याला तोच बोलायचं होतं, की हे मिनिचराइज आता व्हर्जन होत चाललेलं आहे. तर दात हा सिस्टम छोटा आहे आणि त्याच्यामधले जे रूट कॅनाल्स म्हणा, त्याच्यातले बारीक-बारीक कॉम्पोनंट हे अतिशय छोटे असल्यामुळे
आता मायक्रोस्कोप आणि त्या दृष्टीने छोटे छोटे मिनिराइज्ड त्याचे जे टूल्स आहेत ते बरोबर. मला वाटतं फ्युचरमध्ये वाढतील आणि ओके. त्याचा उपयोग झाल्यानंतर ॲक्युरसी जास्त वाढेल. शेवटी अ, गाडी तुम्ही कितीही घ्या भारी, जर ड्रायव्हर भारी असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग आहे. त्याप्रमाणे बरोबर. माणसाचं अनुभव, त्याचं ज्ञान आणि नुसतंच बायोलॉजीचं ज्ञान नाही, तर तुमच्या ज्या काही नवीन ॲडव्हान्समेंट आलेले आहेत, अ, अ, तुम्ही रोबोटिक्स वापरताय किंवा कुठलं टूल वापरताय, त्याचंही ज्ञान जर त्या ड्रायव्हरला असेल किंवा त्या माणसाला असेल, तरच शेवटी तुमची जी रेस आहे ती भारी होईल. त्यामुळे ऑफकोर्स माणसाचं महत्त्व हे कुठे जाणार नाही आहे. हां, बरोबर. माणसाला मदत म्हणून हे जे टूल्स डेव्हलप होत आहेत, त्याच्यातून त्या पर्टिक्युलर माणसाचं जे स्किलचं जे एन्हान्समेंट म्हणू आपण हं. किंवा त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो फायदा होणार आहे पेशंट्सना, तो फारच भारी असेल. अ, पूर्वी आमच्याकडे ते मायक्रोस्कोप्स नसायचे, ज्याला आम्ही लूप्स म्हणतो. तर मला माहिती आहे त्याच्यामध्ये कितीतरी चुका व्हायच्या. आता ओके. लूप्स घालून आम्ही जेव्हा काम करतो, तेव्हा एवढ्या मोठ्या लेव्हलनी जो दिसतं, हां. त्यामुळे ॲक्युरसी खूप छान झालं आहे. त्याचा पेशंटला फायदा होतो. जी ओके. ट्रीटमेंट आज आम्ही करतो, मग जी समजा पूर्वी 10 वर्ष चालत होते, आज 20 वर्ष, 25 वर्षात ती चालते. त्याला काही होत नाही. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मग तुमचं जनरली तुमची शैली काय आहे, की एखादा दात शक्य तितका नैसर्गिक दात वाचवण्याचा प्रयत्न करणे, का बदलून टाका? तर माझी शैली तर दात वाचवण्याकडेच आहे. ग्रेट. आणि बरेचसे बहुतेक जणांची शैली ती तशीच असते. कारण आता ते टूल्स अवेलेबल आहेत, की ओके. थोडंफार चॅलेंजिंग जरी असले, तरीसुद्धा आपण दाताला वाचवायचा प्रयत्न करू शकतो. अर्थात जसं मी मगाशी सांगितलं, की त्याच्यावर दातावरती प्रेशर किती आहे आणि त्याचे ते ते डायनॅमिक्स काय आहेत, त्या सगळ्या त्या सिच्युएशनमध्ये तो टिकणार आहे का? कमीत कमी 5 वर्ष, 10 वर्ष तो सर्व्हिस देईल का हे सगळं करून? बरोबर, असं जर जेव्हा आम्हाला खात्री पटते, त्यावेळेला आम्ही सल्ला देतो, की हा दात वाचवण्याची शक्यता आहे. बरोबर. तर तुम्ही प्रयत्न करा. क्वचित आता असं व्हायला लागलंय, की लोकांना काही झालं तरी दात काढायचा नसतो आणि नाही डॉक्टर काही करा तुम्ही दात वाचवाच. ती एक भीती असते, की दात काढल्यामुळे काय होईल? आता आजकाल पूर्वीसारखं नाही राहिलं, उलटं झालेलं आहे, हां. की आम्हाला उलटं अहो हे नाही टिकणार. कदाचित 2 महिने, 6 महिने सुद्धा जाणार नाही. तर तुम्ही विचार करा परत. ओके, ओके, पण ओके. पेशंट म्हणत, "नाही जाऊ दे, किती का दिवस जाईना, मला तो दात वाचवून पाहिजे." तर बरोबर. मग त्यावेळेला हे सगळ्या नवीन ॲडव्हान्समेंट्सचा उपयोग होतोय ओके, ओके, आणि ओके. आम्हालाही शिकायला मिळतं, की खरोखरीच हा इतका वाईट परिस्थितीतला दात आहे, तर किती टिकतो बघूया. ग्रेट. आणि आता टप्प्याटप्प्यानंच तुम्ही म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट करता बरोबर. समजा कॅव्हिटी सुरू झाली आहे, फिलिंग करणे वगैरे असेल, अजून काही खोल गेलं तर रूट कॅनॉल थेरपी असेल, ती केली आहे आणि ऑलरेडी त्याचं पण आयुष्य संपलं कधी ना कधीतरी. मग इम्प्लांट असेल. पण ठीक आहे, इम्प्लांटच्या नंतर काय? इम्प्लांट हललं, खराब झालं तर काय? हो. इम्प्लांटही जर फेल होत असेल, हं. तर मात्र आपल्याला हा मुळातच जाऊन विचार करायला लागतो, की नेमकं ह्या जागेमध्ये नेमकं आहे काय? डेफिनेटली आपल्याला जे डोळ्यांना दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. ओके. जसं मी मगाशी म्हटलं, की ओक्लुजन नावाची एक फिनॉमिना आहे, की ज्याला म्हणतो आपण आपण मराठीमध्ये म्हणू, की आपले चावण्याची पद्धत. बरं. आपण अन्न खातो, हं. तर दातांचं एकमेकांवरती अ, त्यांची इंटरॅक्शन्स कशी होतात जेव्हा आपण खरं चावत असतो, बरोबर. ह्याच्याबद्दलचं नॉलेज आता खूप वाढलेलं आहे. आणि ओके. ही सिस्टीम सगळी किती कॉम्प्लेक्स आहे आणि हं. त्याचा किती दूरवर, किती खोलवर परिणाम होतो, हे हं. आता लक्षात यायला लागले. आता म्हणजे गेले एक 15-20 वर्षापासून. हं. पूर्वी हे माहीत नसायचं. म्हणजे मला बरं. आठवतंय जर असं कोणी आलं आणि सांगायला लागलं, की दात दुखतोय, पण आमच्या लक्षात आलं, की या दाताला काही किडलेलं नाही, काही नाही, सगळं चांगलं आहे. तर लक्षात यायचं नाही. असं वाटायचं, की पेशंटच्या मनस्थितीमध्येच असं वाटतंय, की काय. हं, पण हं, नंतर हं. लक्षात यायला लागलं, की नाही, दातामध्ये क्रॅक्स होऊ शकतात, असू शकतात, जे दिसत नाहीत एक्स-रेमध्ये आणि वरूनही ओके. काही कळत नाही. असं दिसायला चांगला असतो दात, पण दात तुटतोय. आणि मग नंतर असं लक्षात यायला लागलं, की ह्याचं कारण त्या दातावरती येणाऱ्या प्रचंड प्रेशरवरती आहे. जसं मगाशी मी सांगत होतो, की 300 किलो प्रेशर एका दाढेवर येतं. हो. त्याच्यापेक्षा हे तिप्पट-चौपटही प्रेशर असतं कधी-कधी. अच्छा. मग त्याची कारणं काय याचा अभ्यास सुरू झाला आणि मग त्याच्यावरनं हे लक्षात आलं. एक शास्त्रज्ञानी फार सुंदर उदाहरण दिलं, की त्याने सांगितलं, की आपलं जेव्हापासून हे सुरू झालेलं आहे हं, हं. इव्होल्यूशनच्या टप्प्यामध्ये, त्यावेळेला ह्या गोष्टीला किती महत्त्व आहे. आपण जेव्हा खातो, हं.
आपण फक्त दाताचे चावण्याचे मसल्स वापरत नाही. ओके. आपण जेव्हा खातो तेव्हा आपण असं करून खातो. हां, कारण ही सगळी सिस्टीम तिथं वापरली जाते ओ. आणि पूर्वीपासून वापरली जाते. बरं, बरं, बरं. तर त्या शास्त्रज्ञाचं मी तुम्हाला सांगत होतो उदाहरण एका कार्यशाळेत ते सांगत होता. तुम्ही जर बघा म्हणे, तुम्ही जर नॅट जिओ वगैरे बघत असाल, हां. तर एक लांडग्यांचा झुंड आहे. त्यांनी एक शिकार पकडली. आता ओके. शिकारी पकडतात ते काय एकटा नाही पकडत. ते सगळा 10-12 जणांचा तो ग्रुप असतो. बरोबर. पण खातो सगळ्यात पहिला अल्फा. हां, आणि तो जेव्हा खात असतो पहिला, हां. तेव्हा बाकीचे सगळे इकडे-तिकडे बघत असतात. का? कारण आपलं जवळ-जवळ 40% ते 60% लक्ष पूर्ण त्या चावण्याकडे असतं. ओके. आता ह्या गोष्टीचं तुम्ही म्हणाल, की काय सिग्निफिकन्स आहे? हां, हां. तर आता आम्ही बऱ्याच वेळेला लक्षात येतं, की पेशंट्स तक्रार घेऊन येतात, की मान दुखतीये, खांदा दुखतोय, डोकं दुखतंय, अर्धं दुखतंय. दात सगळे चांगले आहेत. बरोबर. 7-8 डॉक्टर झाले, हं. न्यूरोलॉजिस्ट झाले, पण काही कळत नाहीये. औषधं चालू आहेत, पण 8 महिने झाले, पण मला दुखतंय, पण झोप लागत नाहीये. हो. मग लक्षात यायला लागलं, की दातांचं जे ऑक्लुजन जे आहे, जे हं. चावण्याची पद्धत आहे, ह्याच्यामध्ये जर कुठं काही खटका उडाला असेल आणि बरं. तो वेळच्या वेळी जर तो सापडला नाही, तर मग हे त्रास सगळे सुरू होतात. कारण ह्या सगळ्या तुमच्या सिस्टीमशी ते लिंक्ड आहे. त्याच्यामध्ये जर कुठं चुकीचं हे झाला, हां, हां. तर हे सगळं आपल्याला त्रास देतं हां, आणि कारण हळू-हळू तेच मला विचारायचं होतं, की आता दात फक्त म्हणजे तोंडात दात आहे तेवढं नाही. ते मेंदूच्या पण ते बरंच वायरिंग त्याच्या जवळनं जात असेल ना. हो, ते खूप किती वाईट. रिस्की आहे. खूप म्हणजे वाईट. कधी-कधी असं तुम्ही म्हणालात तसं काही झालं तर भीती वाटते, की अरे दाताचाच प्रॉब्लेम आहे का आणखी काय आहे? तर असं काही पेशंट तुमचे एखादं एक्झाम्पल आहे का काही की हो ना, म्हणजे पूर्वी आता असं व्हायचं, की आधी वाटायचं, की हे ज्यांचे वय झालेलं आहे 40, 50, 60, हं, हं. की ज्यांचे दात झिजले किंवा तुटले त्यांनाच हा प्रॉब्लेम आहे की काय? नाही, हा प्रॉब्लेम हा फार आधीपासूनच सुरुवात होते. म्हणजे एक उदाहरण सांगतो. काही महिन्यांपूर्वी यंग मुलगी म्हणजे 14 वर्षाची, 13-14 वर्षाची मुलगी आली होती माझ्याकडे. बरं. असाच प्रॉब्लेम होता. 6-7 महिने झाले, दुखतंय, कळत नाहीये. हां. बरेच डॉक्टर झाले, औषधं झाली, पण ओके. औषधांनी तात्पुरतं थोडंसं बरं वाटतंय. आणि मला फोन आला, की मला सर्जन पाहिजे. अ, बरं. आमची एक भाची आहे, तर हं. तिला असा-असा त्रास आहे. तर मी म्हटलं, सर्जन कशासाठी पाहिजे? 13-14 वर्षाच्या मुलीसाठी सर्जन कशाला हवा आहे? हं, हं. म्हणून मी जरा चौकशी केली. मग म्हटलं, एकदा मी बघून तर घेतो. बरोबर. मग माझ्या लक्षात आलं, की हा प्रॉब्लेम हा त्या चावण्याचाच प्रॉब्लेम आहे. अच्छा. आणि अ, पहिल्याच सिटिंगमध्ये जवळ-जवळ 60% तिथे तिने बसल्या-बसल्याच सांगितलं, की मला अ, आराम मिळालेला आहे. आणि ग्रेट. पुढच्या सिटिंगपासून तर पूर्ण गायब झाला. अरे वाह! तर हे सगळ्या नवीन अवेअरनेस आता डेंटिस्टमध्ये पण आलेला आहे हं, हं. आणि त्यामुळे त्या पेशंट्सनाही त्याचा फायदा होतोय. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. जनरली बऱ्याचदा डेंटिस्ट असं सांगतात, की अशा पद्धतीनं ब्रश करा. म्हणजे उभा करा, असा करू नका, जोरात ताकद लावून घासू नका, पेस्ट कमी घ्या. सगळ्या गोष्टी सांगतात. पण सकाळी आम्ही ब्रश करतो त्यावेळेला झोपेत असतो. मग आम्ही करायचं तसंच करतो. मग म्हणजे 99% वेळा मला वाटतंय असंच होत असेल, होय की नाही? तर मग ह्याच्यावर सोल्युशन का निघत नाही, की डेंटिस्टना कळतंय, आपल्यालाही कळतं, पण त्यावेळेला ते तसंच केलं जातं. बरोबर आहे. आणि त्यामुळे मग दात व्यवस्थित स्वच्छही होत नाहीत. होत नाहीत. हं. ह्याच्यावर सिंपल उपाय मी सांगेन. हं. एक तर फक्त सकाळी झोपेत असताना ब्रश करू नका. रात्री झोपायच्या आधी पण आधी करा. करा. हा एक छान खूप 2 फायदे याचे. एक तर तुम्ही थोडेसे जागे असाल आणि तुम्हाला कळेल काय करता तुम्ही. दुसरी गोष्ट, रात्री झोपायच्या आधी ब्रश केल्यामुळे हं. आपले जंतूंचा जो प्रादुर्भाव रात्रभर होणार असतो, ओके. तो कमी होतो खूप. हां. काय असतं, जंतू हे सगळीकडे असतातच. विशेष करून जिथं छान ओलसर, वॉर्म जागा आहे, म्हणजे आपलं तोंड, तिथं तर भरपूर प्रमाणात असतात. आणि बरोबर. त्या जंतूंना लपायलाही चिक्कार जागा असतात. दात झाले, जिभेचा रफ सरफेस झाला, दात आणि हिरड्यांच्या मध्ये एक छोटीशी गॅप असते, तिथं झालं. तर या सगळीकडे हे जंतू असतातच असतात. आणि दाताचा पर्टिक्युलर भाग बघितला तर वेट सॉलिड सरफेस जो आहे, हं. तो अट्रॅक्ट करतो काही विशिष्ट प्रकारच्या जंतूंना. हे जंतू जे आहेत हे सुरुवातीला चिकट द्राव स्त्रवतात, ज्यामुळे काय होतं की पुढच्या जंतूंना तिथं चिकटून राहायला मदत होते. ओके. तर ह्यामुळेच हे जे चिकटून राहिलेले जंतू आहेत, म्हणजे त्याची एक लेअरच तयार होते. ॲक्च्युली ही फिनॉमिनस जगात सगळीकडे होते. जिथंही वेट सॉलिड सरफेस आहे, हं. तिथं हे जंतू हे तयार होतच असतात. होणारच. बरोबर. त्याला बायोफिल्म म्हणतात ओके. सगळीकडे. म्हणजे तुम्ही बघाल अंडर वॉटर पायपिंग्स वगैरे असतात, त्यांना ते फार त्रास असतो. अच्छा. त्यांना ते सारखे साफ करत राहावे लागतात. कुठलेही समुद्राखालच्या केबल्स म्हणा. तसंच दाताचं आहे.
तर ह्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी कुठलं जादू नाही. सगळ्यात सिंपल गोष्ट म्हणजे फिजिकली त्यांना हलवून साफ करून टाकणे. बरं. तर ब्रश जे आहे ते त्यामुळे महत्त्वाचं आहे. टूथपेस्ट तेवढं महत्त्वाचं नाही. टूथपेस्ट त्याला थोडीशी मदत करते. ओके. तर ब्रश आणि ते ब्रश कशा पद्धतीने तुम्ही वापरताय हां. हे महत्त्वाचं आहे जास्त. लोकांना वाटतं टूथपेस्ट भारी, डॉक्टर मला तुम्ही भारीतली टूथपेस्ट सांगा, अच्छा. म्हणजे माझे दात चांगले होतील. टूथपेस्टचं जे काय रोल आहे तो लिमिटेड आहे. हं. त्याला काय फार अगदी फंटास्टिक औषध पाहिजे असं काही नाही आहे. बरोबर. टूथपेस्टमधला सगळ्यात महत्त्वाचा त्यामुळे महत्त्वाचा जो काय म्हणतात इन्ग्रेडियंट आहे हं. तो म्हणजे अ, त्याच्यामध्ये स्मूथ ॲब्रेझिव्ह पाहिजे. ओके. स्मूथ अतिशय छोट्या पार्टिकल साईजचा ॲब्रेझिव्ह पाहिजे, की ज्याच्यामुळे तुमच्या ब्रशिंगला मदत होईल, हां. ब्रशिंग ॲक्शनला. हां, हां. वर खाली करण्याचा फायदा एवढाच की दोन दातांच्या मधली जी जागा आहे हं. तिथं तुमचे ब्रिसल्स जातील आणि तिथलेही जंतू साफ होतील. बरोबर. तुम्ही बघाल ब्रशिंगचं जे काम आहे फक्त हं. ब्रशच करतो असं नाही. हं. जे आपण गोष्टी कच्च्या खातो, बरं. ड्राय फ्रूट्स असतील, सलाड्स असतील किंवा फ्रूट्स असतील, हं. जे फायब्रस फ्रूट्स आहेत, हे जेव्हा आपण छान दाताने चावतो त्याच्याने सुद्धा ते दाताच्या सरफेसवर घासतात आणि ओ. छान दात साफ करतात. ओके. आता रात्री आपण झोपल्यानंतर खात नाही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री आपण झोपल्यानंतर आपली जी लाळ आहे, हं. लाळेचं प्रमाण हे अतिशय कमी होतं. बरं. दिवसा ते खूप जास्त असतं. आता तुम्ही कदाचित ऑब्झर्व केलं असेल नसेल, पण तुम्ही बघाल दिवसा आपण दर 5 मिनिटांनी गिळतो. कारण हां. कंटिन्युअस लाळ ही येत असते आणि लाळ हे अतिशय आपल्या ताब्यातलं एक शस्त्र आहे या जंतूंच्या विरुद्ध. होय. लाळ हे बऱ्याच लोकांना वाटतं की जेवण अडकलं ना त्याच्यामुळे दात किडतात. अच्छा. दात हे जंतूंमुळे किडतात. तर या ओके. जंतूंच्या विरुद्ध लाळ ही आपले सगळ्यात मोठं मदतनीस आहे. बरं. लाळेचं काम काय आहे? या जंतूंची संख्या कमी करणे. लाळेमध्ये काही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात की बरोबर. ज्याच्यामुळे जंतूंची संख्या कमी राहते. ओके. दुसरं गोष्ट ह्या जंतूंनी काही काही डॅमेज केलेले असतात. दातांच्या सरफेसवरती काही जंतू जे आहेत ते ॲसिड बनवत राहतात. जे आपण ओके. गोड खातो. आता बरोबर. चॉकलेट डॉक्टर का नको म्हणतात? कारण त्याच्यातली जी साखर असते, ही साखर ह्या जंतूंच्या संपर्कात आली की हे हां. पर्टिक्युलर काही जंतू जे आहेत हे ॲसिड बनवतात आणि त्या ॲसिडमुळे दाताचा सरफेस हा डिझॉल्व्ह होत राहतो. बरं. तर ही जी लाळ आहे ही त्या जंतूंच्या ॲसिडला सुद्धा न्यूट्रलाइज करायचं काम करते बरं. आणि त्या जंतूंनी जे काय ॲसिडमुळे जे डॅमेज केलेलं आहे सरफेसला ते रिव्हर्स करण्याचं सुद्धा काम करते. अच्छा. लाळेमध्ये आपल्या हे सगळे गुणधर्म असतात. तर ही जी लाळ हे आपल्याला दिवसभर आपल्याला मदत करत असते. शिवाय आपण बोलत असतो, पाणी पित असतो, खात असतो. या सगळ्या गोष्टींमुळे दिवसभर आपला मेंटेनन्स राहतो. बरोबर. रात्री झोपल्यानंतर मात्र राहत नाही. हां. त्यामुळे रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही ब्रश केलं ओके. तर तुमच्या जंतूंची संख्या कमी होते आणि त्याचा तुम्हाला जरूर फायदा होतो. आणि झोपायच्या आधी तुम्ही ब्रश केलं. मी तर बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो, हं. ज्यांच्या शैली बदलण्याची गरज असते. ओके. बऱ्याच वेळेला लोक दात चुकीच्या पद्धतीने घासून ॲक्च्युली दातांना खड्डेही पाडतात. त्यांचे ब्रश दर 15 दिवसांनी बदलतात. बरं. कारण ब्रश इतक्या जोरात घासतात की हां. ते त्याचे ब्रिसल्स असे फाकतात. ओके. अतिशय धोकादायक गोष्ट आहे की बरोबर. ज्यामुळे दात ॲक्च्युली डॅमेज करताय तुम्ही. तुम्हाला म्हणजे अच्छा. बऱ्याच जणांना अशा कॅव्हिटीज नसतात. सवयी हं. चांगल्या असतात. गोड खात नाहीत किंवा चॉकलेट खात नाहीत. पण बरोबर. ब्रशनी दात जास्त खराब करून घेतात. बरं. त्यावेळेला मग मी एक गोष्ट सांगतो की रात्री झोपायच्या आधी आरशाच्या समोर उभे राहा आणि व्यवस्थित मी सांगितलंय ते लक्षात ठेवून करा हां, ब्रश. हां. 1-2 आठवडे जास्तीत जास्त. त्याच्यानंतर ती आपोआपच सवय सवय लागते. अंगवळणी पडून बरोबर. जाईल. तुम्हाला वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही गरजच पडणार. नाही. झोपेत जरी सकाळी उठून केलात तरी तुम्ही ते योग्य पद्धतीनेच करणार. बरोबर. आता तुम्ही टूथपेस्टबद्दल सांगत होतात की ती फार महत्त्वाची असं काही नाही, ब्रश महत्त्वाचा आहे. हं. आता मी नाव घेत नाही टूथपेस्टचं, पण ते सेन्सेशन कमी करण्यासाठी पण तुम्ही काही हो, सजेस्ट हो, करता हो. ना, तर काही लोकांना ते बरं वाटतं, मग ते तेच वापरतात. तर ते कसं आहे? तर बऱ्याच वेळेला आपल्या दातांचा प्रॉब्लेम सुरू होतो तो अतिशय छोट्या प्रमाणावर असतो. आता मगाशी आपण लक्षात घेतलं की दाताला कॅव्हिटी कशी होते की जंतू जे आहेत ते ॲसिड बनवत असतात बरं. आणि या ॲसिडमुळे दाताचा सरफेस जो आहे तो लूज होऊन जातो किंवा डिझॉल्व्ह होतो आणि मग ते जंतू हळूहळू दाताच्या आतमध्ये मोठे मोठे खड्डे बनवत जातात. ओके. ही प्रक्रिया अतिशय संथ आहे ॲक्च्युली. जर तुम्ही वेळेतच डॉक्टरकडे गेलात तर साध्या फिलिंगनी ते होऊन जातं आणि हे परमनंट फिलिंग असतं. असं काही नसतं की 2 वर्षांनी मोठं फिलिंग करायला लागलं, 4 वर्षांनी असं काही नसतं. बरं. व्यवस्थित आजकाल चांगले चांगले टूल्स आले ज्याच्याने पूर्ण कीड साफ करता येते ओके. आणि ते भरून घेता येते. प्रॉब्लेम काय होतो की
हे लवकर लक्षात येत नाही लोकांच्या. हां. सुरुवातीला येस. किरकोळ सेन्सिटिव्हिटी असते, थोडंसं पाणी वगैरे पिताना ते जाणवतं. ही योग्य टाईम आहे जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन जायला ते पाहिजे. बघून घ्यायला पाहिजे नेमकं कशामुळे ही सेन्सिटिव्हिटी आहे. यंग लोकांमध्ये हे एक्सपेक्टेडच नसतं. हां, काही वेळेला वयस्कर लोकांमध्ये थोडंसं हिरड्यांची दातांची लेंथ वाढते, हिरड्यांचा नाजूक भाग कधी कधी उघडा पडतो, त्यामुळे ते तात्पुरतं असतं. त्या बरोबर. लोकांनी अँटी सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट वापरायला काही हरकत नाही. ओके. पण एकदा डॉक्टरनी सांगितलं की नाही बाबा तुमचं सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही टूथपेस्ट ही वापरा, अच्छा. मग तुम्ही ती टूथपेस्ट वापरायला हरकत नाही. आता काय मार्केटिंगमध्ये जाहिरातींमुळे लोकांना ते एवढं माहीत झालंय हां. की मग लोक ते त्याच्याच मागे लागतात आणि मग हां. जी ट्रीटमेंट इझिली होणार असते ती टाळतात. काही हं. महिने, काही दिवस, काही महिने, आणि मग असं होतं की एक दिवस की रात्री झोपच लागत नाही, एवढे ठणक लागते बरं. आणि मग डॉक्टरकडे जावं लागतं. मग ते छोटं काम राहत नाही, काही ना काहीतरी मोठं निघतं. रूट कॅनॉल करा, हां. कॅप तर करा, आपण दात आता काढा. ब्रश करण्याच्या पद्धतीबद्दल बोललो. त्याच्यावरून एक मला लक्षात आलं, की असा एक मतप्रवाह आहे, की बोटाने दात घासा, हिरड्यांना मसाज होतो आणि हिरड्या मजबूत होतात. मग कीड लागत नाही, कॅव्हिटी होत नाही वगैरे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हिरड्या आणि दात हे मुळात मजबूतच असतात. ओके. म्हणजे अम, असं नसतं की माणूस जन्माला आलाय किंवा यंग माणूस आहे आणि ह्याच्या हिरड्या पहिल्यापासून नाजूकच आहेत, अच्छा. असं फार रेअरली असतं किंवा नसतंच हां. असं. तुम्ही असं काही बाहेरच्या काही अ, औषध काहीतरी लावून किंवा काहीतरी तुम्ही डोकं लढवून बोटाने काहीतरी करून ती हिरडी मजबूत करताय, हां. असं काही नसतंच. ओके. मजबूतच असतं. त्या ते वाईट होऊ नये हं. याच्यासाठी काळजी घ्यायला लागते फक्त. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याच्यासाठी ब्रशिंग 2 वेळा सर्वसाधारण जे आहे ते हं. 2 वेळा ब्रशिंग करणे. फार क्वचित काही जणांना हिरड्यांचा आजार असतो. त्यांना थोडंसं ब्रशिंग अजून डिटेलिंगमध्ये करावं लागतं. त्याच्यासाठी वेगवेगळे ब्रशही आजकाल आहेत अवेलेबल. बरं. तर ते डॉक्टर त्या यांना व्यवस्थित समजावून देतात. फक्त काय असतं, की आपणच लक्षात ठेवायचं नाही, की हां, आता आपण व्यवस्थित काळजी घेतोय. आपल्याला आता काय डॉक्टरकडे जायची गरज नाही. तसं नाही. ज्यांना ते स्पेशल काळजी घ्यायची आहे, हं, हं. त्यांनी डॉक्टरकडे 3-3 महिन्यांनी म्हणा किंवा 6-6 महिन्यांनी जसं डॉक्टरनी सांगितलं असेल, त्याप्रमाणे जाऊन ती खात्री करून घ्यावं, की आपण जे हां. शिकवलं आहे, ते व्यवस्थित पाळतो आहे की नाही. कधी-कधी बरोबर. आपल्याला समज असतात आणि आपण हं. काहीतरी करत असतो आणि ॲक्चुअली ते काम करत नसतं. काहीतरी दात दुखायला लागल्यावर डॉक्टरकडे जायला पाहिजे असं नाही. आधीच थोडंसं समजून रेग्युलरली घ्या. रेग्युलरली झालं पाहिजे. पण एक आहे मी बघितलंय, बऱ्यापैकी माझ्या मते 30-40% पॉप्युलेशनला दात किडत नाहीत किंवा फार काही त्रास होत नाही. बरं. त्यांनी वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा जरी डॉक्टरांना दाखवलं, दॅट इज गुड इनफ. ज्यांना प्रॉब्लेम्स बरोबर. आहेत, हं. किडलेला जर त्यांनी दात आहे, रेग्युलर त्यांनी मात्र 6-6 जायला पाहिजे. महिन्यांनी झालं पाहिजे. एक जरी दात किडला असला तरी. समजा आपण ठीक आहे, की ब्रश व्यवस्थित केले, हिरड्यांना मसाज पण केला, सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा कधी-कधी एखादी गवारीची शीर असेल, पालेभाजी असेल किंवा आणखी काहीतरी दातात अडकलेलं असतं आणि नेमकं आपण कुठेतरी मीटिंगमध्ये वगैरे असतो आणि आपलं सगळं अटेन्शन तिकडं असतं. अजिबात हो. आपल्या समोर लक्ष नसतं आणि ते दुःखत असतं असं नाही, पण ते अटेन्शन इरिट खेचतं, सारखं त्रास देतं, की "अरे ते काढ असं म्हणत असते. फार अशाला इरिटेट काय करतं. करायचं माणसाने? फार इरिटेट करतं. कुठलंही इवन पालेभाज्या म्हणा हो. किंवा जे नॉनव्हेज खात असतील त्यांच्यात फायब्रस सगळे हं. अडकून बसलेले असतात आणि असं अडकलं की भयंकर त्रास होतो. बरोबर. दातामध्ये जर काही अडकत असेल, हं. त्याचा अर्थ असतो की दातामध्ये कीड लागलेली शक्यता आहे. बरं. तुम्ही जर बघितली दाताची रचना फार सुंदर आहे. नुसते आता आपण म्हणू दात एकमेकांना टेकून असे आहेत. ओके. हे दात म्हणजे दातामध्ये गॅप नाही, म्हणजे हं. नुसते दात एकमेकांना टेकून नसतात. बरं. त्यांच्यामध्ये ॲक्च्युअली ॲक्टिव्ह म्हणजे फोर्स असतो. एकमेकांच्या अगदी घट्ट धरून असतात. अच्छा. आपण जेव्हा चावतो आणि एवढं प्रचंड प्रेशर येतं त्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दात वेगवेगळ्या पद्धतीने थोडासा हलत असतो. बरं. पण जेवण त्याच्यामध्ये जाऊन अडकत नाही. कारण ती स्मूथ सरफेसेस एकमेकांना धरून असतात. दातामध्ये मात्र जर बारीक कुठे कीड लागलेली असेल, हां. मग तो सरफेस रफ होतो आणि मग त्याच्यामध्ये जेवण अडकायला सुरुवात होते. अच्छा. तर जेवण अडकण्याचं कारण काय आहे हे शोधून घेणं जरुरी आहे. जर ते ओह! असंच एक किरकोळ जर कॅव्हिटी असेल छोटीशी, तर ती पटकन जाऊन फिलिंग करून घेतलेलं चांगलं. अच्छा. मोठं होऊन परत दुखायला लागून काहीतरी त्रास होण्यापेक्षा अ, ते छोट्या ह्याच्यामध्ये होऊन जातं. बरोबर. प्रॉब्लेम हा होतो की मग ते लक्षात येत नाही, हं, की हं. काय की हे कॅव्हिटी असेल आणि मग आपण थोडंसं टाळण्याचा आपला कल असतो. बरोबर. मग ते प्रॉब्लेम वाढत जातो. हो, हो. आणि दातांची दातांच्या रचनेबद्दल सांगितलं मी. तर दातांची रचना अशी आहे, की असं काही जर आलं, तर ते भयंकर सेन्सिटिव्ह असतं. आता ही सेन्सिटिव्हिटी का आली? आपल्या दातांच्या मध्ये
नेमकं आपण काय खातो आहे. बारीक काही कडक आहे, चुकून आपण शार्प काही खाल्लेलं असेल, त्याच्यामध्ये हम्म. दगड आहे किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये काही हाडाचा तुकडा जो शार्प आहे, हम्म. तो जर आला तर तो पटकन समजायला पाहिजे आपल्या मेंदूला. त्यामुळे ही सिस्टीम अतिशय सेन्सिटिव्ह आहे बर. आणि त्याचा तो फायदाच होतो. तर हो. जर समजा चुकून आपण काही शार्प जर गिळलं आणि हम्म. पुढे जाऊन कुठे आतमध्ये जाऊन जर त्याने कुठे कट केला, काही काही होऊ शकतं. तर ते होऊ नये यासाठी ती अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. तुमची ती सिस्टीम तुम्हाला काहीतरी सांगतेय, ओके. तर तुम्ही प्रोफेशनल लोकांची मदत घेऊन त्याच्यातून पळून जायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून सुटका करून घेतली हा पाहिजे. हा. मोठा खड्डा दिसतोय, आपण त्यात जाऊन उडी कशाला मारायची? बरोबर बरोबर. आता मगाशी आपण बोलत होतो की दातावरचं मला आश्चर्य वाटलं की 300 किलो आपण प्रेशर घेतो. मला माहिती नव्हतं हे. लहानपणी तर मी ऊस असा आपण खात होतो डायरेक्ट चावून हो, वगैरे. हो. अशाही काही कसरती बघितल्यात की दाताने ट्रक ओढणे वगैरे अशा गोष्टी पण बघितल्यात किंवा दाताने हेवी एखादा दगड उचलणे वगैरे. तर असा काही त्याला एक सर्वसाधारण नियम आहे का की दातावर किती प्रेशर द्यायला पाहिजे? कारण अलीकडे डॉक्टर सांगतात की अरे हार्ड काही खाऊ नका वगैरे. अर्थात ती काही ट्रीटमेंट केल्यामुळं असेल. पण जनरल असं काही आहे का की बाबा किती हार्ड खायचं, चावायचं अ, किंवा नाही? आता जसं लक्षात यायला लागलं, की दातामध्ये क्रॅक टूथ सिंड्रोम आहे. दातामध्ये क्रॅक्स असू शकतात. ओके. त्याचे कारणांमध्ये मग लक्षात यायला लागलं, की ही काय कारण असू शकतात. नॉर्मल जे आपण जेवतो, हां. त्याच्यामुळे काहीही त्रास होत नाही. उलटं बरं. कच्च्या गोष्टी खाल्ल्यामुळे दात स्वच्छ राहतात, जसं आपण बरोबर. मगाशी म्हटलं. हं. अतिशय कडक गोष्टी हं. म्हणजे काय, फार उदाहरणार्थ हाडं फोडायला जाणं, काही मोठी, खूपच हो. मोठी असलेली, ओके. किंवा अक्रोड फोडायला जाणं, हं. किंवा काही लोक पैजा लावून सुपारी वगैरे फोडतात. तर अच्छा. ह्या गोष्टी सुपारीमुळे तर मी बघितलंय खूप डॅमेजेस होतात आणि ते अच्छा. लवकर लक्षात येत नाही. बरं, बरं, बरं. दातांची रचना इतकी सुंदर आहे देवाने बनवलेली. हं. दाताची वरची लेअर जर तुम्ही बघाल तर इनॅमल आहे. इनॅमल बरं. हे हाड आहे. हं. हाड म्हणजे काचेसारखं त्याचा हार्डनेस आहे ओके. खूप. पण हार्ड गोष्टी ब्रिटलही असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये क्रॅक्स जाणं हे साहजिक आहे. हां. पण त्याच्या आतली लेअर जी आहे ती त्या मनाने सॉफ्ट असते आणि हे सगळे जे इम्पॅक्ट्स आहेत ती झेलते आणि ती क्रॅकला पुढे जाऊ देत नाही. बरं. ज्यावेळेला हे सारखे घण बसत असतात, जसं आता हं. सुपारी खायची सवय आहे, कच्ची सुपारी किंवा हं, हं. ते कंटिन्युअस त्याच्यावर जर घण बसत राहिले, तर मात्र ते हळूहळू क्रॅक्स पुढे पुढे जात जातात अच्छा. आणि मग तुम्हाला तो दात बऱ्याच वेळेला काढावा लागतो किंवा मग तो वाचवणं फार अवघड बनून अवघड जातं. होतं. हां. त्यामुळे ह्या सवयींपासून दूर राहिलेलंच बरं. पण नॉर्मल कडक गोष्टी खायला काही हरकत नाही. मस्त शेंगदाणे खा तुम्ही, बदाम खा, पेरू खा छान, त्याच्या बियांसकट खा, ॲपल खा, अ, बिंदास, आणि या गोष्टी अच्छा. खायला पाहिजेत. त्याचं होय ना? नुकसान काहीच नाही. हां. दातांचाही फायदा, तुमच्या तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमलाही त्याचा फायदा होईल आणि तुम्ही आनंदीच राहाल. डॉक्टर आपण आता स्माईल मला आता खूप एक इंटरेस्टिंग प्रश्न आता सुचलाय खरं तर, पण तो मी शेवटी विचारतो. कारण आपण अजून स्माईल डिझायनिंगकडे वळलोच नाही. तर तुम्ही स्माईल डिझाइन करता म्हणजे अर्थात ते आपल्या फक्त सौंदर्यासाठी मुलींसाठीच असं नाही, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते करता म्हणजे नेमकं काय करता? तुम्ही बघाल वैभव, आता पूर्वीच्या काळी एवढं त्याच्याकडे लक्ष नसायचं. म्हणजे बरोबर. मला उदाहरणं आठवतात जुने, काही हिरो हिरोईन, देवानंद म्हणा किंवा मौसमी चटर्जी तुम्ही बघाल, हो. तर त्यांचे दात काही सरळ नव्हते. एक दात असा वाकडा होता. होय, होय, होय. त्यांच्या ते सौंदर्यामध्ये ते खुलायचं. असं काही त्यांना प्रॉब्लेम होता असं त्यांना त्यांच्या करिअरला कधी प्रॉब्लेम आला नाही. आला नाही. हां. पण आता तुम्ही बघाल सगळ्या हिरो हिरोईन्स आताचं एकही तुम्हाला असं उदाहरण सापडणार नाही हां. की ज्यांचे सरळ अगदी सुंदर दात नाही आहेत. बरोबर. तर हा अवेअरनेस आता भरपूर वाढलेला आहे. इनफॅक्ट आता प्रॉब्लेम असा आहे की ज्याला अगदी जरासं बारीक काही वाकडा असला की हां. त्याला ते न्यूनगंड असतो, की ओह! अरे बापरे, माझं स्माईल एवढं परफेक्ट नाहीये, ओके. मला ते करून घ्यायचंय. अच्छा. तर पूर्वी सगळे अगदी एकसारखे, हॉलिवूडमध्ये ती होती की अगदी पियानो बटन टाईप आम्ही त्याला म्हणतो, की अगदी सगळे पांढरे शुभ्र, अगदी असे छान दात, असे सरळ सूट. हां. नंतर मग त्यांच्यामध्येही आता अवेअरनेस आलेला आहे की नाही, सगळ्यांचे असे पांढरे शुभ्र पियानो बटन सारखे दात चांगले नाही दिसत, हे ओह! त्यांनाही लक्षात यायला लागलं. ग्रेट. मग हे स्माईल डिझायनिंगची कन्सेप्ट यायला लागली. हां. म्हणजे काय, की कस्टमाइज, की माझ्या चेहऱ्याला नेमकं काय छान दिसतंय, बरं. की मला तसे स्माईल हवंय. आणि आता ओके. एआयमुळे म्हणा, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमुळे म्हणा, आता इव्हन माझ्या स्वतःच्या दवाखान्यामध्ये गेले 15 वर्षापासून स्टुडिओ लाइटिंगची सवय. काय, कारण मी फोटोज घेतो त्याच्यासाठी, ओके. की ज्यामुळे मला त्या पूर्ण चेहरा, त्याची पर्सनॅलिटी ती फोटोमध्ये करता येते आणि मी त्याचा अभ्यास करतो, की ह्या चेहऱ्याला
नेमकं स्माईल किंवा दातांची कुठली रचना ही छान दिसेल. अर्थात त्याच्यामध्ये माझा पर्सनल एलिमेंट बाजूला ठेवून मी 2-3 ऑप्शन्स करतो त्याच्यामध्ये क्रिएट आणि मग त्यांना दाखवतो, की बघा, की हे फ्युचर तुमचं असू शकतं. मग त्याच्यातलं ज्यांना जे आवडलं आहे, मग त्याच्या मागे ट्रीटमेंट प्लॅनिंग सुरू होतं, की बाबा ओके आपल्याला हे रिझल्ट अचीव्ह करायचं आहे. तर नेमकं आता आपल्याला काय-काय करावं लागेल. पूर्वी तसं बरोबर. नव्हतं. पूर्वी म्हणजे हां, चला वाकडे आहेत, चला थोडे सरळ करा हं. आणि काही एक म्हणजे सिंपल सरळसोट ढाचा होता, की जो आम्ही फॉलो करायचो. आता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, की ज्याच्यामुळे आम्ही हा प्रत्येक माणसासाठी तो वेगवेगळा आम्ही कस्टमाइज करतो. त्याला नेमकं काय दिसेल. आजकाल तुम्ही जेन झी बघाल, हं. तर त्यांना फोटोशिवाय त्यांचं आयुष्य नाही आहे काही. बरोबर. त्यांना मग त्यांच्या फोटोजवरनं लक्षात येतं. काही वेळा एक पर्टिक्युलरच अँगल असतो, की हां. ज्याच्यामध्ये ते फोटो काढतात. हां, हां, कारण हां. त्यांना माहिती आहे इकडे काहीतरी गडबड आहे. ओके. ते व्यवस्थित नाहीये किंवा स्माईलच देत नाहीत किंवा असं ओठ बंद करूनच असतात. हां, हां. दिलखुलास हसतच नाहीयेत. बरोबर. ह्या लोकांचं आयुष्य बदलतं. जेव्हा राइट. आम्ही स्माईल डिझायनिंग करतो, हं, हं, हं. त्यावेळेला त्यांचा स्वतःवरचा जो विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, पर्सनॅलिटीच बदलत असेल. पर्सनॅलिटी टोटल चेंज होते. अर्थात काही जणांचं फारच वाईट असते सुद्धा, की ज्यामुळे त्यांना पण एकदा का ते व्यवस्थित झाले, की हं. जे खुलतात आणि हां. अतिशय अगदी आयुष्यच बदलून जात असेल. बदलून कारण कॉन्फिडन्स एकदा आला, की हो, आयुष्य खूप बदलतच ना. सुंदर. बरोबर. आणि आता एक तुम्ही खूप छान गोष्ट सांगितलीत, की ते मौसमी चटर्जीचं एक उदाहरण देवानंदचं सांगितलं. कुठेतरी मला असं सतत वाटत होतं, की अरे ते पियानो बटन्स पण तुम्ही म्हणालात तसं हां, एकसारखेच सगळ्यांचे पांढरे शुभ्र एका ओळीत दात म्हणजेच सौंदर्य. हां. हा असा मापदंड कुणी आणला? कशासाठी आणला? अरे निसर्गानं काहीतरी ते दुसऱ्याचं ती बघितलं की त्यांना अरे आपले हां. का नको? आणि बरोबर. मग ती डिझायर असते. पण हं. मग जर प्रोफेशनल्स ची मदत घेतलीत, हं, की ज्यांनी या विषयावर भरपूर वर्ष काम केलंय, मग ते हं. गाईड्स बरोबर करू शकतात, की "अरे, हां. हे ठीक आहे, पण बघ हे आपण करू शकतो. व्हाय बरोबर. डोंट यू थिंक अबाउट धिस?" हो. आणि आता एआयमुळे ते खूप शक्य आहे. खूप चांगले टूल्स आलेले आहेत, हां, हां. की ज्यामुळे ते करू शकतो. सगळ्याच डॉक्टर्सकडे असतीलच असं नाही, पण आता खूप जणांकडे ते तसे टूल्स आहेत, की बरोबर. ज्यामुळे ते आपण करू शकतो. आणि आधी एकदा तुमची खात्री पडली, हां, हे मला छान दिसतंय. मग डॉक्टर आता तुम्ही मला सांगा काय-काय करायला पाहिजे. हां. त्याच्यासाठी थोडासा पेशन्स लागतो. बऱ्याच ट्रीटमेंट्सना वेळही लागतो. डेंटिस्ट्रीमध्ये हे आहे मात्र, की ट्रीटमेंट्सना वेळ लागतो. वेळ लागतो. पण जर व्यवस्थित सायन्स फॉलो करून हं, तुम्ही जर छान ट्रीटमेंट प्लॅन करून जर ती केली, हं. याचा परिणाम लाईफलाँग असतो. ग्रेट. आता समजा आपण स्माईल डिझायनिंग म्हणून त्याच्याकडे बघितलं एक छान दिसण्यासाठी आपण ट्रीटमेंट केली काहीतरी. तर दातांच्या नैसर्गिक क्षमतांवर त्याचा काही परिणाम होतो चांगला वाईट दोन्ही अर्थाने? तर ह्याच्यात आता कसं आहे, बऱ्याच जणांना दातांच्या रचनेमध्ये किरकोळ बदल किंवा अतिशय किरकोळ ट्रीटमेंटनी सुद्धा भरपूर फायदा होतो. मग ओके. मग त्यांना प्रश्न येत नाही लाँग टर्मचा. कारण मुळात ट्रीटमेंट जर कमी असेल, तर त्याला लाँग टर्म टिकण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. हां, बरं. एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट असेल, मग मात्र ते लाँग टर्मच्या दृष्टीनेच प्लॅन करावे लागते. जनरली पेशंट्स हे जे आहेत, हे यंगच असतात. 17, 18, 20, 22 आता यांना पुढचे 70-80 वर्ष हे कॅरी करायचं आहे. म्हटल्यानंतर त्या दृष्टीनेच ते प्लॅन करून केलेलं आणि एक्झिक्यूट केलेलं चांगलं. क्वचित बरोबर. असं होतं आता, की आता एक उदाहरण सांगतो. एक इन्फ्लुएन्सर होती, माझ्याकडे आली होती. ओके. तिला स्वतःचे चांगले फॉलोअर्स आहेत. बरं. पण आता लग्न आहे हां, हां. 2 महिन्यात. अच्छा. आता ते ट्रीटमेंट एक्सटेन्सिव्ह लागणार आहे. पण मग आम्ही तिला एक झटपट सोल्युशन करून दिलं, की हं. बाई एक ते 3-4 महिने चालून जाईल. ओके. की जेणेकरून लग्नातले फोटो खूप छान येतील. तर त्या पद्धतीने तिने आता ते करून घेतलं. जेव्हा ग्रेट. आता तिचं सगळं सेटल होईल, हां, त्यावेळेला हां. मग ती जी डिटेल ट्रीटमेंट आहे ती करून घेईल. तर ह्या पद्धतीचे झटपट ट्रीटमेंट्सही आता आहेत अवेलेबल. ओके. जेव्हा आपण ट्रीटमेंट सिलेक्ट करतो, डॉक्टरबरोबर व्यवस्थित डिस्कस करून नेमकं याचे लाँग टर्म किती आपण अपेक्षा करू शकतो, हं, हे हं. सगळं व्यवस्थित माहिती घेऊन करून घ्यावं. म्हणजे ते काय प्रॉब्लेम बरोबर, नाही. बरोबर. आता ठीक आहे की आपला कॉन्फिडन्स वाढवणं, पर्सनॅलिटीसाठी म्हणून स्माईल डिझाइन किती आवश्यक आहे ते एक झालं. कधी-कधी व्यवसायाचा भाग म्हणून समजा ॲक्टर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, जसं आता तुम्ही म्हणालात. हं, हं. ती गरज असते की मला ठीक आहे, मला आहे ते माझे दात छान दिसतायत, पण लोकांना चांगलं वाटावं हं, हं. म्हणून मी तर असे काही सेलिब्रिटीज तुमच्याकडे नाही, येतात का हो? भरपूर आहे आणि भारतात तर अशी उदाहरणं खूप आहेत, अच्छा. की ज्यांना त्यांच्या लहानपणी हां. त्यांच्या घरची परिस्थिती अशी नव्हती किंवा अवेअरनेस नव्हता. त्यामुळे ओके. ते जमलेलं नाही. बरोबर. आता
ते सुपर म्हणजे सक्सेसफुल झालेले आहेत. बरोबर. आता मग त्यांच्या लक्षात येतं की लोक बोलून दाखवतात थोडंसं की हां, हां, हे हां. तर ट्रीटमेंट्स आता ज्या आहेत ना त्या अवेलेबल अशा आहेत की त्या कुठलंही तुमचं वय असू दे 60 वय असलं तरी सुद्धा करता येतात 25 असू बरोबर. दे 50 असू दे 60 असू दे हं, हं. आणि आता तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल जुनी एक सिरियल होती जस्सी जैसी कोई नहीं हो. त्याच्यात त्या हिरोईनला मुद्दाम ब्रेसेस दाखवले होते की ती किती दिसायला वाईट आहे हे हां. दाखवण्यासाठी हं, ते चुकीचं उदाहरण होतं हं. पण त्यामुळे लोक घाबरतात की आता मी जर ह्या वयात मी जर ते ब्रेसेस लावले तर मला कसं दिसेल काय लोक कसं? म्हणतील तर आता ते अलायनर्स आलेले आहेत जे दिसतही नाही की तुम्ही घातलंय आणि तुमची ट्रीटमेंट चालू आहे लोकांना कळतही नाही तर अशा पद्धतीचे आता नवीन खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत की ज्यामुळे ओके. तुम्हाला तुम्ही ॲक्च्युली ट्रीटमेंट करताय हे लोकांना समजणारही नाही हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमची स्माईल हां. इम्प्रूव्ह होत जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लाजायचे काही कारण नाही कारण नाही. बरं आता जगाच्या तुलनेत आपली भारतातली म्हणजे हे स्माईल डिझायनिंग असेल किंवा ओव्हरऑल डेंटिस्ट्री कुठं आहे? जगाच्या तुलनेमध्ये बघितलं तर भारतामध्ये अतिशय स्वस्तामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा डेंटिस्टची संख्या अतिशय कमी होती. बरं. म्हणजे अ, आता जर तुम्ही बघाल तर दर 3,500 लोकांमध्ये एक डेंटिस्ट आहे. जवळजवळ 4,00,000 डेंटिस्ट आहेत अवेलेबल. ग्रेट. मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेला फक्त साऊथ इंडियामध्ये काही ठराविक प्रायव्हेट कॉलेजेस होती ओके. आणि सरकारी कॉलेजेस हे फार कमी प्रमाणात होती. त्यानंतर ते खूप वाढलं प्रमाण. आता थोडंसं गरजेपेक्षा जास्त झालेलं आहे. पण आणि अनफॉर्च्युनेटली या सगळ्या डेंटिस्टचं कॉन्सन्ट्रेशन हे शहरात झालेलं आहे. हां. कारण अजूनही तो एक प्रॉब्लेम आहे की सगळीकडे डेंटिस्ट्रीच्या बद्दल अवेअरनेस कमी आहे. त्याच्याबद्दल नॉलेज हं. नाही आहे. त्यामुळे नवीन डॉक्टरला थोडंसे मनात शंका येते की मी जर गावामध्ये जिथं खरं गरज आहे, तिथं बरोबर. मी प्रॅक्टिस सुरू केली तर ती चालेल, नाही चालेल. हां. म्हणजे ते लोकांना माहिती देण्यातच माझं आयुष्य निघून जाईल का? असं बरोबर. थोडंसं ते असल्यामुळे हे आहे. पण आता हळू-हळू सगळीकडं म्हणजे छोट्या-छोट्या गावांमध्ये, छोट्या-छोट्या शहरांमध्येही खूप सुंदर आणि ॲडव्हान्स कामं करणारे डेंटिस्ट आहेत. माझ्या परिचयात ते आहेत. बरं. आणि ट्रीटमेंट्स ह्या अवेलेबल व्हायला लागलेल्या आहेत आणि हळूहळू ते पिक्चर अजून इम्प्रूव्हच होत जाईल. ओके. म्हणजे तुम्ही म्हणताय की भारतात आपली ट्रीटमेंट स्वस्त आहे. हं, हं. डेंटिस्ट्री स्वस्त आहे. तर असं काही मेडिकल टुरिझम वगैरे की चला या भारतात आणि ट्रीटमेंट करून घ्या, एक 10-15 दिवस राहा. असं काही घडतं का? किंवा काय तुम्हाला त्याच्यात हो. काय अनुभव आहे? आता इंग्लंडमध्ये वगैरे 500 पाउंडचं नुसतं बेसिक तुमचे चेकअप्स होतात. ओह! 500 पाउंड तुम्ही जर रुपयात करायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की प्रचंड फरक आहे. हो. जी गोष्ट 5,000 पाउंड किंवा $5,000 मध्ये होते, हं. ती आपल्याकडे किरकोळ 5-10 हजार रुपयांमध्ये होते. तर बरोबर. अशा पद्धतीने एन-आर-आय तर पूर्वीपासून आपल्याकडे येतातच आणि एन-आर-आयजना माहिती आहे की आपल्या डॉक्टर हा किती इझिली अप्रोचेबल आहे. हं. त्यामुळे ते तिथं जरी गेले तरी ते सोडत नाहीत. अगदीच काही फार प्रॉब्लेम आला तरच तिथे इमर्जन्सीसाठी करून देतात. अच्छा. पण ट्रीटमेंटसाठी इथेच येऊन करून जातात. ओके. त्या खर्चामध्ये त्यांचे येण्या-जाण्याचं तिकीट, त्यांचं इथं नातेवाईकांना भेटणं, हं. तिथं काय अटेंड करणं, पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्यांच्या मनासारखी आणि परत जाणं हे सगळं त्यांचं कव्हर होऊ शकतं. तर सेम बाहेरच्या देशांमधले इतर नागरिक जे आहेत, तर ते सुद्धा येतात आणि करून घेतात. भारतामध्ये जी डॉक्टर्सची क्वालिटी आहे ती वेल नोन आहे बाहेरच्या लोकांमध्ये की ओके. त्याच्यामध्ये ते त्यांना माहिती आहे की यांची केपेबिलिटी किती चांगली आहे. बरोबर. सो पीपल कम हिअर अ लॉट ऑफ द टाइम्स दे कम हिअर फॉर सम अदर रिझन हं. अँड वी इम्प्रूव्ह देअर स्माईल ॲज अ गिफ्ट अ लॉट ग्रेट, ऑफ द ग्रेट, टाइम अँड ग्रेट. दे आर सो हॅपी. वाह, वाह, वाह! आता तो इंटरेस्टिंग प्रश्न जो मला अचानक आठवला. मी एक आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, नाहीतर तुम्हाला मी दाखवला असता. एक व्हिडिओ बघितला, एक डॉक्युमेंटरी बघितली होती. ज्याच्यामध्ये तो डॉक्युमेंटरी करणारा एका आदिवासी पाड्यावर मला वाटतं झारखंडमध्ये वगैरे असेल, छत्तीसगडमध्ये असेल मे बी, गेला होता. तिथं एक म्हातारी होती, जिचे दात पूर्ण पडलेले होते. म्हणजे वयोमानानुसार असेल 100-1 वर्षाची होती ती काहीतरी आणि तिला नवीन दात यायला लागले होते. ओके. अ, माणसांमध्ये हं. दात आपल्याला फक्त 2 दातांच्या हे येतात. ओके. एक दुधाचे दात असतात, जे बरोबर. लहानपणी असतात हं. आणि एक तुम्ही साधारण अडल्टहूडच्या जवळ आले, की तुम्हाला सगळे पर्मनंट दात येतात. अच्छा. पक्के दात म्हणू आपण. हं. परत तिसरे येत नाहीत. काय काय झालेलं असू शकतं, हां. की बऱ्याच वेळेला अक्कलदाढा ज्या आहेत, त्या अडकून बसलेल्या असतात किंवा ओके. काही-काही जणांना क्वचित एखादे एक्स्ट्रा दात असतो. हं.
जो बाकीच्या दातांच्या मध्ये अडकून बसलेला असतो. बरोबर. आणि जेव्हा बाकीच्या दात पडतात तेव्हा त्याला बिचारायला जागा मिळते, संधी मिळते आणि मग तो हां. बाहेर येतो. फार इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये इव्होल्युशनची हिस्ट्री आहे. ओके. ती कशी, की आता आपला जन्म हा एप्स पासून झालेला आहे. माकडापासून आपण म्हणतो खरं एप्स आहेत ते, उत्क्रांत मूर्खपणे झालोय वाढणार आपण. आहे. हां. त्याच्यापासून आपण जन्माला आलो. तर तुम्ही बघाल माकडांची जे जबड्याची रचना असेल, मोठे हां. जबडे असतात, स्ट्रॉंग बरोबर. चुईंग मसल्स असतात आणि ती हं. गरज आहे, कारण त्यांना त्यांचं सगळं अन्न हे कच्चं अन्न असतं. बरोबर. त्यामुळे कंटिन्युअसली त्यांना चावायला लागतं त्याच्यासाठी, आणि त्याच्यासाठी तेवढे दात असणं आणि ते तेवढे टिकणं तेवढं ते जरुरीचं आहे. जसा माणूस उत्क्रांत होत गेला हं. तसा त्याला चेहरा आला, चेहऱ्याचे मसल्स आले, जे हं. स्नायू, जे मसल्स ऑफ एक्सप्रेशन म्हणतो आपण, जे बरोबर. इतर कुठल्याही प्राण्यांना नाही. नाही आहेत. तर जबडा छोटा होत गेला, हं, हं. त्यामुळे दातांची संख्याही कमी होत गेलेली आहे. ओके. आपल्याला तुम्ही बघाल अक्कल दाढा ज्या आहेत हां. त्या बऱ्याच वेळेला डेंटिस्ट डॉक्टर्स सांगतात की काढून घ्या, कारण ह्या हो. बऱ्याच जणांना या अक्कलदाढा या त्रासच देतात. कारण हां. त्या येतात कधी, जेव्हा 17 ते 22 वयापर्यंत त्या येतात, तोपर्यंत जबड्याची पूर्ण वाढ झालेली असते. बरोबर. आणि आता बऱ्याच जणांमध्ये ती जागाच नसते की अजून एक हां. दाढ यावी, आणि तिला ती जागाच नसते. अच्छा. त्यामुळे त्या अडकून बसतात किंवा वेड्यावाकड्या येतात, आणि मग त्याच्यामुळे ते साफ नाही ठेवतायत, त्या किडून जातात, किंवा त्याच्यामुळे काहीतरी इन्फेक्शन्सच होत राहतात, ओके. गिळताना त्रास होतो, त्यामुळे त्या काढाव्या लागतात. तर बऱ्याच वेळेला असं होतं की त्या खाली अडकून बसलेल्या आहेत, बाकीच्या दात हां. गेल्यानंतर त्या बाहेर येतात. अच्छा. तसं काहीतरी दातांमध्ये झालं असेल का मग ते? असं काहीतरी झालं असणार आहे. असे सगळे दात तर 100 वर्षी ओके, येणं ओके, शक्य ओके. नाही. हां, मग तेच मला तो पण प्रश्न होता, की अक्कल आली, की बऱ्याचदा डॉक्टर काढायला सांगतात. अरे मी म्हणतो, की मग देवानं दिली आहे कशासाठी ती? तर मला आत्ता कळलं, की आपण उत्क्रांतीच्या अशा टप्प्यावर आहोत, एका हो. ग्रे पिरियडमध्ये, की ती आपल्याला हळूहळू ते ती नको. निघून जाणार आहे. ती तर त्या निघून जाणार. टप्प्यावर ती आपली ती निघून जाणार आहे. आणि बऱ्याच जणांना म्हणजे ऍक्च्युली कोणालाच ती दाढ नसली तरी काही हां. फरक पडत नाही. मी ओके. स्वतः प्रॅक्टिसमध्ये बघितलं की त्यांना एकही अक्कलदाढ नाही. मी त्यांना जोकमध्ये सांगतो की तुम्ही उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर आहात आमच्यापेक्षा, की तुम्हाला अक्कलदाढा नाहीये, ती चांगलीच गोष्ट आहे. चांगली काही गोष्ट आहे. त्याच्यात नुकसान नाहीये. बरोबर. बहुतेक वेळेला आम्ही जर दातांनी काही प्रॉब्लेम केली अक्कलदाढीने तर आम्ही काढायला सांगतो, ओके. नाहीतर नाही करायला सांगत. हं. फक्त तो दात किडल्यावर काढणे किंवा तिचं इन्फेक्शन झाल्यावर काढणे, याच्या पलीकडे थोडासा गेलेला आहे सायन्स. अच्छा. त्या अक्कलदाढ्यांच्या पोझिशनमुळे इतर दातांवर वेगवेगळे परिणाम होत असतात. हं. ते जर लक्षात आले तर मग ते काढलेलेच बरे. बरोबर. अक्कलदाढ काढणे नाही म्हणलं तरी थोडंसं पेशंटसाठी भीतीदायक असते, त्यांना ते नको असतं, टाळायचं असतं. ओके. तर मी सांगतो आता की आता काय तुमचं वय असं झालंय, मुलं आता तुमची आहेत, किंवा बरेच जण त्या पिरियडमध्ये असतात, साधारण 25 ते 35 या बरोबर. वयातच हे प्रॉब्लेम येतात जास्त. सेटल झालेले असतात. त्यावेळेला आयदर त्यांचं लग्न झालेलं असतं किंवा लहान मुलं असतात. हां, हां. मी सांगतो आता काय तुमच्या अक्कलदाढीचा तसही तुम्हाला काही फार उपयोग नाहीये, तर काढून घ्या. मग ते थोडंसं भीती त्यांची कमी होते कमी होते. आणि मग ते काढतात. ग्रेट, 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 ग्रेट. डॉक्टर, खूप तुम्ही वेगळी माहिती दिलीत. म्हणजे जनरल माणसाला किंवा मला सुद्धा खूप नवीन माहिती तुमच्याकडून मिळाली. अगदी उत्क्रांतीमध्ये कसं दातांचा प्रवास पासून ते काही समज, गैरसमज. तर आज आपल्या इकडे स्वनिर्मितीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शैलेश स्वामी आले आणि आपल्या सगळ्यांनाच, माझ्यासहित तुम्हालाही खूप वेगळी नवीन माहिती दिली, नॉलेज दिलं. तर तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि हो, जाता जाता तुम्हाला स्वनिर्मितीकडून गिफ्ट, की आता तुमचं नाव डॉक्टर स्माईल स्वामी असं चुकून माझ्या बोलण्यात आलं, तर खरंच तुम्ही डॉक्टर स्माईल स्वामी आहात हे आत्ता लक्षात आलं. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. येस. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इतकी सविस्तर चर्चा आवडली असेल, तर जरूर व्हिडिओ लाईक करा. आणि कुणाला तरी तुम्हाला वाटत असेल की हा शेअर करायला पाहिजे, तर पटकन शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असाच एक वेगळा विषय घेऊन, आणि विषय कदाचित नेहमीचाच असेल पण त्याच्यावरची चर्चा वेगळी असेल. तोपर्यंत धन्यवाद.